नमस्कार, आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर मंडळी, आज अगदी झटपट असा पाववडा आपण बनवणार आहोत। बटाट्याची भाजी घालून पाववडा हा बनवणार आहे। जनरली हा नाशिकमध्ये मिळतो, तर हा जमलाय की नाही हे नक्की तुम्ही मला सांगा। अगदी छान असा झटपट पाववडा कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत। वडापाव आणि पाववड्यामध्ये फरक आहे, तर हा पाववडा आपण बनवणार आहोत। तर या पद्धतीने पाववडा कसा बनवायचा तर ते आपण आज बघणार आहोत। तर हे बघा, या पद्धतीने हा पावाचा आपण वडा बनवलेला आहे आणि यामध्ये मध्ये बटाट्याची भाजी आहे। तर हा पाववडा आपण बनवणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला मी 5 बटाटे घेतले, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि आता हे बटाटे मी एका पातेल्यामध्ये घालून शिजवून घेणार आहे। तर फार जास्त मला हे शिजवून घ्यायचे नाहीये, यासाठी मी पातेल्यात घालून 20 मिनिटांसाठी छान असे शिजवून घेतले आहे। आता हे व्यवस्थित थंड करून घ्यायचे। थंड करून झाल्यानंतर याचे साल संपूर्ण काढून घ्यायचे। बटाटा शिजल्यानंतर लगेचच थंड करून घ्यायचे आणि साल काढून घ्यायचे। तुम्ही हे बटाटे कुकरमध्ये देखील शिजवून घेऊ शकता। अगदी कमी शिट्ट्या म्हणजे 3 शिट्ट्यांमध्ये हे बटाटे शिजवून घ्यायचे। जास्त शिट्टी झाली तर बटाटा खूप शिजून अगदी फुटून जाईल, त्यासाठी फक्त 3 शिट्ट्या करायच्या आणि बटाटे शिजवून घ्यायचे, किंवा पातेल्यात तुम्ही असं या पद्धतीने शिजवून घेतला तरी चालेल। हाताने संपूर्ण मॅश करून घ्यायचा आहे बटाटा। व्यवस्थित बटाटा शिजलाय हे देखील कळतं आणि अगदी व्यवस्थित अशा ह्या त्याच्या फोडी बनतात। तर या पद्धतीने संपूर्ण बटाटा मी मॅश करून घेतलेला आहे। तर साधारणतः 5 बटाटे मी घेतलेले होते आणि आता हा संपूर्ण बटाटा मी मॅश करून घेते आहे। आता इथे आपण छान प्रकारे ह्याला फोडणी करणार आहोत। तर त्यासाठी मी पॅन गरम करून घेतलेला आहे। पॅन गरम करून झाल्यानंतर यामध्ये आता मी तेल घालून घेतलेलं आहे। चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी घातली आहे। मोहरी संपूर्ण फुटू द्यायची, तडतडू द्यायची, म्हणजे व्यवस्थित तेल गरम होतं आणि याला फोडणी छान बसते, त्यासाठी मोहरी संपूर्ण फुटून द्यायची आहे। आणि या पद्धतीने मोहरी फुटल्यानंतर आपण फोडणीची तयारी करणार आहोत। फोडणी छान तयार व्हावी म्हणून तेल आणि मोहरी व्यवस्थित गरम होऊ द्यायची। मोहरी संपूर्ण फुटली की त्यामध्ये तेल देखील ह्या तेलामध्ये मिक्स होतं मोहरीमधलं आणि फोडणीला छान चव येते। आता यामध्ये चमचाभर मी जिरे घातले आहे, ठेचून घेतलेली हिरवी मिरची आणि आलं लसूण ठेचून घेतलं होतं ते घातलंय। थोडीशी कोथिंबीर मी घालून घेतलेली आहे, ती घातल्यानंतर 1 चमचा भरून हळद पावडर घातली आहे, 1 चमचा हिंग पावडर घातलेली आहे आणि आता हे व्यवस्थित फोडणी अशी तयार करून घेतली आहे। यामध्येच आता मीठ थोडंसं घालून घेतलेलं आहे आणि जो काही मॅश करून घेतलेला बटाटा होता तो यामध्ये मी घालून घेणार आहे आणि चवीनुसार वरतून थोडंसं मीठ घालून आता संपूर्ण फोडणी ह्या बटाट्याला लागेल या पद्धतीने हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि या पद्धतीने हे स्टफिंग आपण तयार करून घेतलं आहे। आता हे बघा, मॅशरच्या साहाय्याने संपूर्ण हे मी मिक्स करून घेणार आहे। या पद्धतीने संपूर्ण फोडणी बटाट्याला लागेल या पद्धतीने हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने अगदी मॅश करून घ्यायचा आहे बटाटा। यामध्ये बिलकुल पाण्याची घातलेली गरज पडत नाही, पाणी घालायचं नाही, तर अगदी व्यवस्थित हा बटाटा शिजलेला होता। तर या पद्धतीने असा हा मॅश करून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित असं कोरडं स्टफिंग हे बटाट्याचं तयार होतं। या पद्धतीने आता हे आपलं स्टफिंग बटाट्या वड्यामधलं तयार झालेलं आहे। आता हे आपण साईडला ठेवून देऊया। आता इथे मी पाव घेतलेले आहे, फ्रेश असे हे पाव घेणार आहे आणि आता हे पाव आतमधनं आपल्याला कट करून घ्यायचे आहे। तर ब्रेडचं कटर जे आहे त्याने आपल्याला ह्या पद्धतीने हे संपूर्ण पाव कट करून घ्यायचे आहे, किंवा तुमच्याकडे चाकू असेल एखादा तर त्याच्याने कट केला तरी चालेल। आणि याच्या आतमध्ये या पद्धतीने हे स्टफिंग बटाट्याचं स्टफिंग घालून घ्यायचं आहे आणि हे असं हलकसं पाव आपण प्रेस करून घ्यायचं आहे। या पद्धतीने संपूर्ण स्टफिंग घालून घ्यायचं आहे आणि असं हे बनवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता हा आतमध्ये पावाच्या आतमधल्या भागामध्ये आपण हे स्टफिंग घालून घेतो आहोत। या पद्धतीने एक पॅटीसचा प्रकार जो असतो त्या पद्धतीने हा आपण पाववडा बनवून घेणार आहोत। तर या पद्धतीने आपण स्टफिंग घालून घेतलेला आहे आणि आता आपण इथे छान प्रकारे हे असे संपूर्ण पाव असे
स्टफिंग करून घेणार आहोत। इथे आपण आता एक मिश्रण तयार करून घेणार आहोत जे की आपल्याला कोटिंग साठी वापरायचे। त्यासाठी 2 मोठे चमचे बेसन पीठ घेतले, 1 चमचा ओवा घेतला आहे आणि आता यामध्ये मीठ चवीनुसार घालून घेतलेलं आहे। मीठ घातल्यानंतर जसं गरज पडेल तसं पाणी घालून याची पेस्ट बनवायची आहे आणि यामध्ये आपल्याला हा पाव डीप करून फ्राय करायचा आहे। त्यामुळे स्टफिंग यामधलं जे स्लरी आपण जी बनवून घेणार आहोत ती फार पातळ होता कामा नये किंवा फार घट्ट अशी होता कामा नये। तर जसं गरज पडेल तसंच आपण पाणी घालणार आहोत। या पद्धतीने पाणी घालायचंय आणि एका हाताने चमच्याने मिक्स करायचंय। फार पाणी घातलं तर ते पातळ होईल किंवा कमी पाणी घातलं तर ते घट्टसर होईल। तर ह्या पद्धतीने पाणी घालायचंय आणि जसे गरज पडेल तसं पाणी घालून ह्या पद्धतीने मिक्स करायचं आहे। तर ह्याची कन्सिस्टन्सी फार पातळ किंवा फार घट्टसर अशी नसावी। तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी पाणी आवश्यकतेनुसार घालायचे आणि याची पेस्ट अशी व्यवस्थित अशी बनवून घ्यायची आहे। छान पावाला कोट होईल अशी ही पेस्ट बनवायची आहे। तर या पद्धतीने हे व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण हा पाव डीप करून घ्यायचा आहे आणि तेल भरपूर गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये हे तळून घ्यायचंय। तर मध्यम आचेवरती तेल गरम करून झाल्यानंतर हा पाव यामध्ये डीप करून घ्यायचा आहे, तो व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे या स्लरीमध्ये, बेसन पिठाच्या स्लरीमध्ये आणि या पद्धतीने तळून घ्यायचा आहे। मंद आचेवरती हा बिलकुल तळायचा नाही, नाहीतर पावामध्ये संपूर्ण तेल शिरेल आणि अगदी तेलकट होईल। म्हणून तेल व्यवस्थित गरम करायचंय आणि यानंतर तेलाच्या मध्ये मध्यम आचेवरती आपल्याला हा पाव तळून घ्यायचा आहे, हा पाववडा तळून घ्यायचा आहे। तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला। अगदी झटपट होणारी, कधीतरी नाश्त्याला तुम्ही बनवू शकता किंवा कोणी पाहुणे आले तर झटपट असा हा पाववडा तुम्ही खायला बनवू शकता। तुम्हाला ही रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि जर आवडली ही रेसिपी तर लाईक करून नक्की सांगा। पुन्हा आपण अशा नवीन रेसिपी सोबत भेटूया। तोपर्यंत तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा। हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते। धन्यवाद।